सन्मान्य जीवनदास गायकवाड यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. लखन पाटील यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिलाच बॉलवरती, चांगली सुरुवात गोलंदाजीची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकापासून दिगंबर आहेत. या दरम्यानचा फटका चांगला आहे, त्याच दिशेनं पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं, मात्र तेव्हा अपयश आलं. आता परफेक्ट नक्कीच मी तर म्हणाल टायमिंग देखील झाला आहे आणि हा पहिला चौकार. अजयच्या बॅटमधून हा पहिला चौकार. संघाची एकूण धावसंख्या 4 स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू चांगला आहे फुलर लेनचा. समोरच्या दिशेनं इनफिल्ड मध्ये आपल्याला भरपूर खेळाडू पाहायला मिळतात. पहिलं षटक आहे, पॉवर प्ले देखील सुरू आहे आणि नक्कीच नियमानुसार 2 खेळाडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील आउटफील्ड मध्ये. बाकी उर्वरित जे काही खेळाडू आहेत, उर्वरित 9 जे खेळाडू आहेत ते नक्कीच आपल्याला मात्र इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान सजवलं गेलं आणि तेवढे चांगल्या प्रकारची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे आणि ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिगंबर लेफ्ट हँड आणि राईट हँड 2 बॅट्समन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कॉम्बिनेशन ऑन साइडला फटका चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. दमदार आगाज, बिग हिट 6. यह शॉट इस वक्त आता हुआ सुजल के बल्ले से, बिल्कुल सही कहा आपने, दमदार स्ट्रोक और दमदार बल्लेबाजी अब करनी होगी. अच्छा स्ट्रोक इस वक्त. अप ट्रॅकर पूल करायचं होतं बॅट्समनला ऑन साईडला, दरम्यान एकच धावीतनं मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण स्कोरबोर्ड वरती धावा 12 दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी मॅच अशा दिवसातील आणि सकाळची सुरुवात खूप चांगली झाली आहे. बरोबर वेळेवरती दोन्ही टीम, ज्या पहिल्या 2 टीम खेळल्या त्या दोन्ही टीमचा नक्कीच मनापासून आभार. वेळेवरती ते आले आणि लगेचच दुसरी देखील मॅच सुरू झाली आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचा वेळ न जाता आपल्याला नक्कीच आजचा जो शेड्यूल आहे तो कंप्लीट करायचा आहे. काल देखील आपल्याला आपल्याच विभागातील 8 टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि खूप चांगला खेळ काल देखील झाला. 79 धावसंख्या हाईस्ट होती कालची. यावेळेस अजूनही काही चांगला फटका ऑन साईडलाच खेळलेत खेळाडू आहे तिथे उपस्थित. मात्र आउटफील्ड देखील दमदार आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चौकार. तो अच्छी शुरुआत मिलती हुई यहाँ पर पहले ओवर में अगर हम देखें राहुल, तो रन बन गए 16, जिसमें दोनों ही बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी करे. अजय की अगर हम बात करें तो अब तक 2 बाउंड्री लगाई और 9 रनों पर नाबाद है. अगर हम सुजल की बात करें, उन्होंने भी एक बहुत ही खूबसूरत सिक्सर लगाया था. तो पहला ओवर अच्छा साबित होता हुआ जहां पर 16 रन बटोरे दोनों ही बल्लेबाजों ने. चांगली सुरुवात आहे दरम्यान गौदी वालशीन टीमची आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि सुजलनं नक्कीच खूप चांगली सुरुवात केली आहे. 2 चौकार आणि 1 षटकार या पहिल्या षटकामध्ये आपल्याला दरम्यान पाहायला भेटला आणि जो पहिला षटक होता पॉवर प्लेचा तो कंप्लीट झालाय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात देखील खूप चांगली या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 16 धावसंख्या. चला जास्त देखील वेळ घेऊ नका नाईक सर, थोडंसं आपण खेळाडूंना सूचना करायच्या आहेत.
आजचा देखील शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. काल आपण सर्वच्या सर्व नक्कीच ज्या मॅच होत्या त्या आपण 5च ओव्हरच्या खेळवल्या. त्या अनुषंगानं जास्त वेळ मात्र घेऊ नका. लवकरात लवकर आपण पहिली इनिंग जी आहे ती कंप्लीट करू. 30 मिनिटं असणार आहेत प्रत्येक इनिंगसाठी. 16 धावा स्कोरबोर्डवरती बिनगडीबाज सुरुवात चांगली झाली आहे. दिगंबरनं 16 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाज स्वप्नील. दुसरा षटक आहे हा पॉवर प्लेचा. आता मात्र 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पेट्रोलिंग करतील आउटफील्डमध्ये. एक डीप स्क्वेअर लेग आहे आणि थोडासा एक खेळाडू बघतो आपण मधोमध आहे मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या. आणि एक अपसाईडला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. मिड ऑफ बाहेर आहे. फुल टॉस ऑन साईडला. नटराज स्टाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका दमदार आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. षटकार. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक एक बार फिर से आता हुआ सुजल के बल्ले से। फुल टॉस गेंद मिल गई वहां पर और उसको लॉफ्ट कर दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। पहली गेंद के ऊपर स्वप्निल की बड़ा हिट आता हुआ और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ सिक्सर की मदद से 22 रनों पर। चांगली बॅटिंग. चांगला क्रिकेट या दरम्यान पाहायला मिळतो आपल्याला. बॅटिंग देखील सुंदर होती. षटकाराने पुन्हा एकदा दुसऱ्या पॉवर प्लेची सुरुवात. कमी उंचीचा खेळाडू आहे मात्र बॅटिंग खूप चांगली करतोय. वेगाने धावसंख्या स्कोरबोर्डवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 22 ओव्हर द विकेट ना. स्वप्नीलचा पुढचा बॉल. जावेदचा चेंडू चांगला. अपील देखील थोडीशी झाली होती. धावा असेल लेग बायची. अंपायरचा देखील इशारा आलाय नाईक सरांच्या माध्यमातून. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 23 धावा स्कोरबोर्डवरती. कुठल्या प्रकारचा खेळाडू बाद झाला नाही नक्कीच हा प्लस पॉईंट असेल गवदेवी वॉलचिन टीमसाठी. आणि चांगला खेळ लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. आणि चांगले बॅटिंग देखील दोन्हीही फलंदाज करतायत. एका बाजूने अजय तर दुसऱ्या बाजूने सुजल. जी बिल्कुल, दोनों ही बल्लेबाज इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छा स्टार्ट दिया है अब तक अपनी टीम को। पुढचा बॉल स्वप्नील. यावेळेस फटका. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडलाच खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेनं झाली आहे चूक आणि मिळतील पुन्हा एकदा 4 धावा. रक्षण. तो अच्छा स्ट्रोक आता हुआ एक बार फिर से अजय के बल्ले से थोड़ा सा सफल होकर इस गेंद को खिलाता ऑन साइड की दिशा में, लेकिन वहां पर हम देख रहे हैं डीप में थोड़ी सी लेजी फील्डिंग रही है। वही कारण था कि गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। स्वप्नील. या दरम्यान आता मात्र बॅट्समॅनला परतावा लागेल मैदानाच्या. रनआउटच्या माध्यमातून बाद होतील. बॅट्समॅन मात्र बॅटिंग खूप चांगली केली आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला ऑन साईडलाच. नो बॉल होता आणि नियमानुसार रनआउट. बॅट्समॅन आउट आहेत.
सूरज भास्कर पाटील एक अप्रतिम देखील समालोचक होते, ॲडव्होकेट देखील मात्र आज आपल्यामध्ये नाही आहेत. आणि स्वर्गीय नामदेव पाटील चषक मेयर 11च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन सुंदर नक्कीच सजावट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर हा दृश्य आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन नक्कीच हा दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचू द्या टी व्ही स्क्रीनवरती. सुनील आहेत आमच्या दरम्यान ऑफिशियल कॅमेरामॅन आणि खूप चांगलं नेटनेटकं आपल्याला नक्कीच हा टेलिकास्ट पाहायला मिळतोय. GTC च्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण हा टेलिकास्ट तुम्हाला घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेलच. संपर्कचा इशारा आला आहे, फ्री हिट असेल पुढचा बॉल. एकूण संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 28. खेळाडू बाद झालाय. नवीन बासमन आल्या मैदानाच्या आतमध्ये आकाश 3ऱ्या क्रमांकावरती, हा देखील लेफ्ट आर्म बासमन आहे. फ्रीडचा बॉल पेस करेल पहिलाच आकाश. स्वप्नीलचा पुढचा बॉल. वेगवान चेंडू बीट झाले बॅट्समन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तर होता, मात्र चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी. बिल्कुल यहाँ पर अच्छा ओवर अब घटता हुआ जाकर स्वप्निल का। आकाश जो कि पहली गेंद का सामना कर रहे थे और बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर स्कोर अभी भी रुका हुआ है। स्वप्नील ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये अपील देखील आहे. दरम्यान अंपायरचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. अर्थातच हा चेंडू मात्र डॉट असेल. आणि अशा प्रकारे एकूण या 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला. शेवटचे 2 चेंडू खूप चांगले आहे दरम्यान स्वप्नीलने टाकले. त्याच्यावर एक विकेट देखील आला रनआउटच्या माध्यमातून. विकेटची गरज होती आणि तो विकेट देखील दरम्यान मी तर म्हणेल बॅटिंग खूप चांगली करत होता मैदानाच्या आतमध्ये. धावा एकूण 28. अंपायर एक चेंडू बाकी आहे का? बघा पहिला चेंडू या दरम्यान षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल. एक चेंडू बाकी आहे कारण का नो बॉल वरती रनआउट होता खेळाडू. सन्माननीय राजू म्हात्रे आमचे सावतगावचे यांचं देखील शुभाग मंडळ, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आमच्या ऑफिशियल गुन्हे संकलकांनी खूप चांगली माहिती आम्हाला दिली आणि त्यांनी देखील सांगितलं का एक चेंडू नक्कीच अजून बाकी असावा. स्वप्नील 28 धावा स्कोरबोर्डवरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे 3 चेंडू या दरम्यान खेळाडून जागेवरच खेळले आहेत. कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला या दरम्यान पाहायला भेटला नाही. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर खूप वेगाने हे तिन्ही चेंडू आपल्याला पाहायला भेटले. स्वप्नीलची विकेट नक्कीच आपण जर विचार केला तर इथे आपल्याला कॉन्क्रीटची विकेट पाहायला मिळते आणि त्या विकेटवरती निव्याचा बॉल खूप वेगाने येतो आणि त्याचाच बेनिफिट, त्याचाच फायदा गोलंदाज स्वप्नीलला झाला. एकूण 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीत 14च्या सरासरीनं 28 धावा आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. जी बिल्कुल, लास्ट की जो 3 गेंदें थी बहुत बढ़िया रही थी वहां पर स्वप्निल की। तो अच्छा ओवर समाप्त किया यहाँ पर स्वप्निल ने, जहां पर 12 रन खर्च किए। अगर हम पहले ओवर की बात करें तो दिगंबर ने 16 रन खर्च किए थे। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 28 रन बने हैं, 1 विकेट गंवाने के बाद। आउट होने वाले बल्लेबाज रहे थे अजय। इसके बाद जो होने वाला मुकाबला है, दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है। नक्षत्र चौधरपाड़ा और जूनियर आमने, दोनों कैप्टन टॉस बॉक्स में आकर बैठना है।
चला जास्त वेग घेऊ नका. 5-5 षटकांच्या आपल्याला नक्कीच सर्वच्या सर्व सामने खेळवायचे आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये अजय गरज सर्वच्या सर्व मॅच आपण 5च षटकाच्या खेळवल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वच खेळाडूंना नक्कीच सहकार्य केला होता. आणि आज देखील आपल्याला सर्वच्या सर्व ज्या मॅच आहेत त्या 5 षटकाच्याच खेळवायच्या आहेत. तर त्या अनुषंगानं जास्त वेग घेऊ नका. आमच्या खास करून ऑफिशियलला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त खेळाडूंना सूचना करा. 28 धावा स्कोरबोर्डवरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. नक्कीच दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केला स्वप्नीलनं. शेवटचे 3 चेंडू खूप चांगले आपल्याला पाहायला भेटले. एकही धाव त्याच्यावरती आली नव्हती. जयेश तिसऱ्या ओव्हरमध्ये फुल टॉस आहे. दरम्यान चेंडू डीप मध्ये येतोय मिडॉनला. तिथे खेळाडू उपस्थित आहेत. दरम्यान एक धावीतनं अजून मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 29. तो तीसरे ओवर का खेल इस वक्त शुरू हो चुका है। तीसरा ओवर लेकर आए गेंदबाज जयेश। पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी और सीधे बल्ले से खेला था वहां पर बल्लेबाज सुजल ने। अच्छी बल्लेबाजी करते हुए इस वक्त सुजल अब तक 2 सिक्सर लगाए अपनी इनिंग में और अपनी टीम को एक फाइटिंग टोटल तक पहुंचाने की अच्छी कोशिश कर रहे हैं। दरम्यान डिफेन्स करत असताना लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले. नक्कीच खेळला होता आकाश. आणि मात्र खेळाडू कोणता बाद आहे तीच चर्चा सुरू आहे. आणि अंपरचा इशारा आला आहे की खेळाडू बाद आहे आकाश. दूसरा विकेट गिरता हुआ आकाश के रूप में इस वक्त आते हुए आकाश की जगह लेने के लिए। स्कोर हम देखें तो अभी भी रुका हुआ है 30 रनों पर। विकेट जो की गिरी है 2। अगले बल्लेबाज उमेश। राऊंड विकेट. दरम्यान ऑनसाईडला खेळत खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू एका टप्प्याने उचलून फेक करतील. दरम्यान इथनं एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा दरम्यान 31. तिसरं षटक जयेश. दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. जयेश यावेळीचा फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं खेळाडू देखील उपस्थित आहेत. झेल देखील खूप चांगला पकडलाय. स्वप्नीलने नक्कीच हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. तो बड़ा विकेट गिरता हुआ इस वक्त सुजल के रूप में, जहां पर वो अपनी इनिंग में अब तक 2 सिक्सर लगाए थे। इस बार भी अच्छा कनेक्ट किया था लेकिन उतनी टाइमिंग नहीं दे पाए थे स्ट्रोक खेलते वक्त। और बहुत ही बढ़िया क्या समाप्त किया वहां पर कैप्टन स्वप्निल ने। चांगली वापसी करत असताना दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये स्वप्निलनी कमबॅक केला. फक्त 12 धावा खर्च केल्या आणि आता जयेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणि महत्वाची विकेट सुजलची, कारण का सुजल खूप चांगली बॅटिंग करत होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले होते. 31 धावा, 3 खेळाडू बाद. जयेश पुढचा बॉल रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. चुकीचं शॉट सिलेक्शन. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा लागणारा दुसरा मोठा झटका. बास्पन आउट. तो अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर जयेश का, जहां पर अब तक उनके ओवर में 3 विकेटें गिरी है। मिडल में रखा था इस बार इस गेंद को और रिवर्स खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज उमेश। चुकीचं शॉट सिलेक्शन. चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. कमलेश जो 6व्या क्रमांकावरती आलाय.
धावसंख्या आता मात्र दरम्यान जी पहिल्या षटकामध्ये खूप वेगाने दरम्यान धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटली, आता मात्र त्या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलाय. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते जयेशकडनं. 2 खेळाडू आतापर्यंत या षटकामध्ये बाद केलेत त्याने आणि 3च धावा खर्च केल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी वापसी करत असताना या मॅचमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट. दरम्यान अब्राच्या माध्यमातून समोर खेळलेच मिडापला खेळाडू देखील उपस्थित आहे. चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळणार आहेत. जास्त वेळ घेतला खेळाडूनं चेंडू उचलण्यासाठी, त्याच वेळाचा फायदा देखील दोन्ही बॅट्समननं घेतला. एकूण या शेवटच्या बॉलवरती 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 33 स्कोरबोर्डवरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. अजयने तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. 14 धावा बनवल्या सुजलनं. आकाशने 1 धाव बनवली. त्याच्यानंतर 1 धाव्या दरम्यान उमेशच्या बॅटमध्ये आणि कमलेशने दरम्यान 2 धावा एका बॉलमध्ये बनवल्या आहेत. चांगल्या दरम्यान गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. दिगंबरनं पहिलं षटक फेकलं. दिगंबरने एकूण 16 धावा खर्च केल्या. कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये खेळाडू बाद केला नव्हता. स्वप्नीलने मात्र कमबॅक केला आपल्या नक्कीच षटकामध्ये. 1 षटक स्वप्नीलने नक्कीच टाकलं. त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. 1 खेळाडूला बाद केलं. जयेशचा हा षटक खूप महत्वाचा नक्कीच मी म्हणेल. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. या षटकामध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यानी 3 खेळाडू बाद केले. खूप चांगली गोलंदाजी दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट 28 वरती, त्याच्यानंतर दुसरा विकेट 2 नक्कीच 30 धावसंख्येवरती, तिसरा विकेट 31 धावसंख्येवरती आणि चौथा देखील विकेट 31 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटला. उर्वरित 2 षटकांचा अजून एक खेळ दरम्यान बाकी आहे. 2 षटकांसाठी आपण जाऊया पुन्हा एकदा. आमच्यासोबत मजर खान जॉईन आहेत. कालपासून खूप चांगलं सुरेख समालोचन ते नक्कीच करतायत. पुन्हा एकदा आपण उर्वरित 2 षटक त्यांच्या माध्यमातून ऐकूया. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया राहुल भोईर. तो 3 ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो 33 रन बने. स्कोर ठीक है, लेकिन विकेटें यहाँ पर अब तक 4 गिर चुकी है. हमारे बीच में इस वक्त नीलेश यादव जी आ चुके, वेलकम. चौथे ओवर के लिए वहां पर गेंदबाज स्वप्निल को बुलाया गया एक बार फिर से, कैप्टन. पिछले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की थी जहां पर 12 रन दिए थे, लेकिन जो जयेश का ओवर रहा था लाजवाब ओवर रहा था. सिर्फ 5 रन खर्च किए और 2 विकेटें हासिल की थे अपने इस ओवर में. एक बार फिर से वहां पर स्वप्निल को बुलाया गया है, जबकि सामना करेंगे बल्लेबाज इस बार कट करने की कोशिश की थी वहां पर जयेश ने. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 34 रनों पर. अगर यहां से हम देखें राहुल, तो जो 3 ओवर की समाप्ति पर रन बने थे 33 रन, तो 11 के रन रेट से इस वक्त आगे बढ़ रही है. अगर आने वाले 2 ओवर में भी इसी रन रेट से आगे बढ़ते, जो एवरेज है इस टूर्नामेंट का, वहां तक वो पहुंच जाएंगे. सुरुवात चांगली करून दिली आहे 2 सलामीवीरांना. आता मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज कमलेश. लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ, स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 35 रनों पर. अच्छा ओवर यहां पर एक बार फिर से अपना घटता हुआ स्वप्निल का. दोनों ही बल्लेबाजी ये कोशिश कर रहे हैं कि बड़े हिट की तरफ जाए, लेकिन गेंदबाजी अच्छी होती हुई. इस बार सामना करेंगे कमलेश. एक बार फिर से अच्छी गेंद, वहां पर फुलर लेंथ की गेंद थी, ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज. तो बहुत बढ़िया ओवर यहां पर घटता हुआ स्वप्निल का. दोनों ही बल्लेबाजों की अगर हम बात करें तो अब तक दोनों ही ने कोई बड़ा हिट नहीं लगाया है, कमलेश और जयेश. एक बार फिर से अच्छी गेंद, वहां पर एक बार फिर से बीट कराया बल्लेबाज को. ब्लाइंड स्विंग खेलना चाहते हैं वहां पर बल्लेबाज. कहीं ना कहीं थोड़ी सी कठिनाइयों में नजर आते हुए स्ट्रगल कर रहे हैं जयेश. अगर हम अजय की बात करें तो जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, अपनी इनिंग में 3 बाउंड्री लगाई थी और अच्छा स्टार्ट दिया था. और सुजल ने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, 2 सिक्सर लगाए थे. दोनों बल्लेबाजों ने एक अच्छा स्टार्ट दिया, लेकिन अब जो समाप्ति है वो करना होंगी यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों को और आने वाले बल्लेबाजों को. लेकिन गेंदबाजी इस वक्त लाजवाब होती हुई स्वप्निल द्वारा.
इस बार कलाइयों का इस्तेमाल करते हुए इस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में, एक रन जरूर पूरा किया, दूसरे के लिए जाना चाहते थे वहां पर, एक रन से ज्यादा कुछ भी नहीं इस गेंद के ऊपर। एक बार फिर से अच्छी गेंद रही वहां पर स्वप्निल की, मिडल में रखा था इस गेंद को और अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल किया वहां पर बल्लेबाज जयेश ने। इस एक रन की मदद से अब स्कोर आगे खिसकता हुआ 36 पर। इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज, बल्ले का अंदरूनी सिरा लगा था, चाइनीज कट लगा था वहां पर, एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर। तो ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 37। एक बार फिर से बहुत ही बढ़िया ओवर किया वहां पर स्वप्निल ने, अपने 2 ओवर में कुल मिलाकर उन्होंने 16 रन खर्च किए। चांगली गोलंदाजी आहे दरम्यान आपल्याला पाहायला मिळते दत्तकृपा सव्वा टीम कडनं. चांगला क्रिकेट. पहिल्याच 8 ते 9 चेंडूंचा विचार केला तर 28 धावा होत्या पहिल्या 9 बॉलमध्ये. त्याच्यानंतरचा जो कमबॅक होता प्रतिम आपल्याला पाहायला भेटला. या पुढच्या दोन्ही टीमनं सज्ज राहायचं आहे टॉस साठी. बिल्कुल होने वाला जो मैच है, अगला मैच जो है वो नक्षत्रा चौधरपाड़ा और जूनियर आमने दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है। आज के दिन का ये तीसरा मुकाबला रहेगा, जबकि ये दूसरा मुकाबला इस वक्त शुरू हो चुका है। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर 37। सन्माननीय चंद्रकांतजी भंडार यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. इस बार शॉर्ट गेंद थी वहां पर, देखना हुक कर दिया गेंद को और बहुत बढ़िया कैच वहां पर डीप में समाप्त करते हुए, पारी समाप्त होती हुई यहां पर जयेश की। तो एक और विकेट गिरता हुआ यहां पर कहीं ना कहीं अब कठिनाइयों में नजर आती हुई अगले बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी के लिए सूर्या। पहली गेंद के ऊपर बड़ा विकेट निकाला वहां पर गेंदबाज दिनेश ने। इस बार पुल करना चाहते थे वहां पर बल्लेबाज, उतनी ताकत नहीं बटोर पाए थे स्ट्रोक खेलते वक्त, थोड़ी सी मिसफील्ड होती हुई, लेकिन अच्छा बैकअप किया वहां पर दूर से आते हुए खिलाड़ी ने। 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 2 रन की मदद से 39 पर। जयेश एक बार फिर से सामना करेंगे वहां पर दिनेश का। इस बार स्क्वायर कट करना चाहिए, इस बार कट करना चाहते थे इस गेंद के ऊपर, वहां पर बल्लेबाज नो बॉल का इशारा आता हुआ, बिल्कुल पिच के बाहर कर बैठे इस बार इस गेंद को वहां पर दिनेश। देखना फ्री हिट का इशारा आया वहां पर, अब किस तरह की बल्लेबाजी होती है ये देखना होगा। इस बार ग्लांस करना चाहते थे वहां पर बल्लेबाज, देखना है क्या कुछ हुआ है। बोल्ड जरूर हुए लेकिन फ्री हिट गेंद रही थी ये, तो 2 रन आ गए इस गेंद के ऊपर। ग्लांस करने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने और ऑन द लेग जरूर बोल्ड हुए थे, लेकिन फ्री हिट की गेंद रही थी ये। 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 2 रन की मदद से 42 पर।
जयेश। इस बार पुल करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज जयेश ने। तो अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर दिनेश का, जहां पर जगह नहीं दे रहे बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। अगर हम सभी गेंदबाजों की बात करें तो सभी ने अच्छी गेंदबाजी की है यहाँ पर। और अगर हम बल्लेबाजी की बात करें तो अजय और सुजल के बाद कोई बल्लेबाज ऐसा नहीं रहा जो बड़ा हिट लगाए। इस बार सामना करेंगे सूर्या। लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना है, बड़े हिट की तरफ गए थे, बल्ले का बाहरी सिरा लगता हुआ और एक और विकेट गिरता हुआ, पारी समाप्त होती हुई। दिनेश इस बार सामना करेंगे बल्लेबाज प्रताप, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज। देखना है जो स्कोर अब तक हुआ है 43। अब यहां से यही चाहिए कि बड़ा हिट लगाए एक। अच्छा ओवर घटता हुआ लास्ट ओवर, स्लॉग ओवर यहाँ पर दिनेश का। इस बार सामना करेंगे प्रताप। समय के मामले में सहयोग करना है आपको। आज के दिन का ये दूसरा मैच, जबकि तीसरे मैच के लिए टॉस के लिए दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है। इस बार देखना है पुल किया इस गेंद को, वहां पर खिलाड़ी जरूर मौजूद है। एक रन पूरा किया और दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर। तो इस 2 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 45 पर। तो पहले बल्लेबाजी करते हुए इस वक्त वालशिंद स्पोर्ट्स ने बनाए है 45। आइए अगले टॉस के लिए अब बढ़ते हैं। तर सन्मान्य तुलसीराम पवार यांना विनंती की आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. टॉस आपण करतोय. मेरे 11 अशी मागणी आणि तेच कदाचित आलं देखील आहे. मेरे 11 मान्यवरांनी विनंती की आपण विनिंग टॉस कॅप्टनला थम्सअप द्यायचा आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. काय असेल डिसिजन? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण? क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण आम्ही जास्तीत जास्त आम्ही क्षेत्ररक्षणच घेतो. आमची बॅटिंग साईड जरा स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं आम्ही चेसिंगलाच जातो जास्तीत जास्त. नसतीच तुम्ही मात्र जास्तीत जास्त तुमच्याकडे बॅटिंग साईज नक्कीच जास्त आहे. तर काही नवीन चेहरे पाहायला मिळतील का आज सौदरपरा टीम मध्ये? आहेत आणि अनिल भंडारी आहे,
आणि एकच चेंजेस आहे आम्हाला, जरा खेळाडूला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे एक चेंजेस आहे. काय सांगाल स्पर्धेविषयी? आपण बघतो आता मात्र असोसिएशन देखील आपल्याला पाहायला मिळते आपल्या या विभागात, आणि एक चांगली अशी स्पर्धा आपल्याला मेरिलेव्हन बाबगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कसं वाटलं आयोजन? खूप छान आयोजन आहे आणि खेळायला सुद्धा खूप मजा येईल इथे, आणि ग्राउंड सुद्धा खूप छान आहे. तर शुभेच्छा विजयासाठी. टॉस जिंकला असता मित्र तर काय असतं डिसिजन? बॅटिंगच असते. काय त्याच्या मागचं कारण? हरकत नाहीये. विजयासाठी शुभेच्छा. आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र अजय घरत. थँक्यू सो मच राहुल भोईर. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मेहर 11 बापगाव आयोजित स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2020 मध्ये दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या मॅचमध्ये 46 धावांचं टार्गेट दत्तकृपा सावत टीम समोर. सावत संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. अतिशय सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं दत्तकृपा सावत टीमच्या माध्यमातून. वालशिन संघानं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 28 धावा तब्बल कुठल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 षटकांमध्ये अफलातून टिचून मारा पाहायला मिळाला आणि त्यामुळेच फक्त 45 धावांपर्यंत धावसंख्या थांबली. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सूर्या. पहिला बॉल फेस करतोय निवृत्ती. अखो टप्प्याचा बॉल, जोरदार प्रहार केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय, सुरेख फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला, मात्र तेवढाच कमजोर बॉल हा आपल्याला पाहायला मिळाला सूर्याच्या माध्यमातून. शॉर्ट वाईड बॉल होता आणि त्याला पनिशमेंट दिलेली आहे फलंदाजानं. वेट केला आणि पॉइंटच्या वरून खूप छान फटका 4 धावांसाठी निवृत्तीच्या बॅटमधून. चांगली सुरुवात. अशाच प्रकारची सुरुवात आपण पाहिली होती वालशिन टीमकडून. त्यांनी देखील धमाकेदार सुरुवात केली होती. पुढचा बॉल घेऊन सूर्या राईट मोर द विकेट. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी मुवमेंट चेंडूमध्ये, बीट झालाय फलंदाज. दत्तकृपा सावत संघाकडे भरपूर युवा खेळाडू आहेत, मात्र त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर निवृत्ती एक अनुभवी खेळाडू आहे. निवृत्तीच्या जोडीला आपण पाहतोय स्वप्नीलला, स्वतः संघनायक. चांगली गोलंदाजी केली स्वप्नीलनं आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील दत्तकृपा सावत टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं, जी त्यांची एक जमेची बाजू नेहमीच मानली जाते. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. समालोचन कक्षामध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत मजर खान. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. जी बिल्कुल, यहाँ पर जैसे कि हमने देखा पहली गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाया था वहाँ पर बल्लेबाज ने, लेकिन उसके बाद सूर्या ने बहुत अच्छा कमबैक किया. लगातार 2 गेंदों पर बीट कराया. वहाँ पर जो टारगेट है वो 46 का है. सध्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर एंड कडून गोलंदाजी होते आणि ह्या एंड कडून जेव्हा जेव्हा गुड लेंथवर गोलंदाजी झाली, फलंदाज अडचणीत आलेत. हा बॉल थोडासा खाली राहिला आहे, थोडंसं द्विधा पण दिसतंय खेळपट्टीमध्ये. या आधीचे बॉल चांगल्या प्रकारे उचलत होते, मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला आणि गुडलेनच्या थोडासा मागे देखील हा चेंडूचा टप्पा आपण पाहिला होता, तरी देखील जास्त बाउन्स या बॉलमध्ये पाहायला मिळाला नाही. तर अशाच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी अपेक्षित आहे. जास्त मोठं टार्गेट नाही. 46 धावा 5 षटकांमध्ये जोडायच्या आहेत विजयासाठी दत्तकृपा सावत टीमला. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, एक डीप स्वरिश मिड विकेट. बॉल खोलवर टप्प्याचा आहे, तटवलाय समोरच्या दिशेनं, मिडॉनच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचलाय बॉलवर. 1 धाव कंप्लीट केली जाते, सिंगल येते. सिंगलनं धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. प्रति षटक आपण पाहिलं तर जी सरासरी राखायची आहे सावत संघाला 9.20. जी बिल्कुल अजय, यहाँ से अगर हम देखें तो जो आस्किंग रन रेट है वो 9 के ऊपर है, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं गेंदबाजी अब तक अच्छी हुई है. सब प्रेशर निश्चितच वाढला असेल फलंदाजांवर. हो, हा बॉल मात्र आखूड टप्प्याचा होता, परंतु फायदा उचलता आला नाही. अगदी आपल्या टोजवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र बीट झालाय. आणि अशा पद्धतीनं हे पहिलं इकॉनॉमिकल षटक समाप्त झालंय गोलंदाज सूर्याचं. धावसंख्या बिनबाद 5. बिल्कुल अच्छा ओवर है यहाँ पर सूर्या का, जहाँ पर सिर्फ 5 रन खर्च किए. लेकिन अच्छी बात ये भी है कि अब तक कोई विकेट भी नहीं गिरा है दत्ता कृपा का. दोनों ही ओपनर बल्लेबाज इस वक्त जमे हुए हैं. आपण व्यासपीठाकडे जाऊया. आपण त्या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान घेऊया.
व्यासपीठावर चौदरपाडा गावचे सन्माननीय तुळशीराम पवार साहेब उपस्थित आहेत. अगदी पहिल्या मॅचपासूनच त्यांची उपस्थिती आज लाभली आहे. व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत सन्माननीय बाळा मेहर यांच्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ मेहर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर बाळा मेहर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर उपस्थित नवनाथ पाटील मुठवळ यांना सन्मानित करायचं आहे. मुठवळचे पूर्व क्रिकेटपटू आहेत. खूप छान फलंदाजी ते करायचे. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान करीत आहोत मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून. यानंतर व्यासपीठावर सावध संघाचे क्रिकेटपटू आणि एक उद्योजक राजू म्हात्रे साहेब आहेत. त्यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत. बाळा मेहर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुणे यांना सन्मानित करायचं आहे. या सत्रामध्ये जास्तीत जास्त युवांना प्रोत्साहित करतायत, स्वतः संघात थांबत नाहीत. कमजोर बॉल तटवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एक धाव आली आहे. प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा. आता हे दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये कुठेतरी पलटवार करणं गरजेचं आहे. सावध संघाला जर फ्रंटफुटवर पूर्णपणे यायचं असेल या मॅचमध्ये तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. जी बिल्कुल, कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर आ, लेकिन उस प्रेशर से अब उभरना होगा. अशीचा हा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल निघून गेलाय. वाईटचा इशारा. दोन्ही संघांकडे भरपूर नवोदित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वालशिन टीमचा आपण विचार केला तर निश्चितच कमलेश जो संघनायक आहे एक अनुभवी खेळाडू आहे. मात्र त्या व्यतिरिक्त आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू यंगस्टर्स या टीममध्ये पाहायला मिळतात. आणि दत्तकृपा सावध देखील युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. चांगला फटका आहे परंतु गॅप मिळत नाहीये. मिसफील्ड झाली आहे त्यामुळे एक धाव कंप्लीट केली जाते. जी बिल्कुल, अजय सही कहा आपने कि जैसे कि हम देख रहे हैं ज़्यादातर यंगस्टर खिलाड़ी नज़र आ रहे हैं, जूनियर खिलाड़ी नज़र आ रहे हैं और आने वाले साल में और ज़्यादा जूनियर खिलाड़ी हमें दिख सकते हैं क्योंकि सिटी क्रिकेट का जो रूल बना है जिसमें हम सीनियर और जूनियर का कॉम्बिनेशन देखेंगे तो जूनियर खिलाड़ियों के लिए और बहुत अच्छा ये मौका है. अगदी बरोबर. आणि पहा 5-5 षटकांचे सामने जेव्हा होत असतात ना तेव्हा तुम्हाला देखील कळतं की तुमच्या संघामध्ये जे युवा खेळाडू आहेत ते किती ताकदीचे आहेत, किती गुणवान आहेत. त्यांचं टॅलेंट हे जगासमोर देखील येत असतं. याआधी 2-2, 3-3 षटकांचे सामने व्हायचे आमने लोणार परिसरामध्ये. हा बॉल फुल टॉस भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. नो बॉलचा देखील इशारा आणि हा चौकार. बिल्कुल, यहाँ पर कहीं ना कहीं आशीष को अपनी गेंदों में थोड़ी सी कशिश लानी होगी. थोड़ा सा महंगा ओवर घटता हुआ अपने इस ओवर में अब तक उन्होंने एक वाइड गेंद किया और उसके बाद ये नो बॉल जिसमें 5 रन आ गए. कुल मिलाकर स्कोर अब देखें तो अब तक 13 रन बन चुके हैं. म्हणजेच काय तर गोलंदाज आशिषनं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे. पहिला बॉल चांगला होता, पहिला बॉल चांगला नव्हता, फुलटॉस होता. चांगला शॉट पण आपण पाहिला होता परंतु क्षेत्ररक्षण उत्तम पाहायला मिळालं होतं. यावेळेस तर क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. डीप स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता त्याच्या बराच दुरून बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे सध्या आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. आणि पहा फ्री हिटचा नियम कसा आहे तर ज्या फलंदाजाने नो बॉल फेस केलेला आहे तोच फलंदाज जर स्ट्रायकिंग एंडला असेल फ्री हिट बॉलवर तर तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करू शकत नाही. डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग हे दोनच खेळाडू ऑन साइडला सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. समोरच्या दिशेने एक खेळाडू आपल्याला सीमारेषेवर तैनात दिसतोय. लॉंग ऑफ फ्री हिट बॉल. सुरेख फटका. थोडासा लेट खेळाय, कट केलाय बॉल. चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. बहुत बढ़िया शॉट वहां पर आता हुआ है. ये देखिए किस तरह से वहां पर लेट कट के अंदाज में इस गेंद को खेला था निवृत्ति ने. जो पहले ओवर में सूर्या ने जो दबाव बनाया था अजय सर, कहीं ना कहीं उस दबाव से उभरती हुई इस वक्त दत्ता कृपा 17 रनों पर स्कोर इस वक्त पहुंचता हुआ. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. प्रेशर फलंदाजांवर निर्माण झालं होतं पहिल्या षटकाच्या अखेरीस परंतु
त्याचा फायदा गोलंदाज आशिषला उचलता आलेला नाही. कुठेतरी अनुभवाची कमतरता जाणवते ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. मात्र कौतुकास्पद कामगिरी फलंदाज निवृत्तीची. त्याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार. हा बॉल देखील कमजोर आहे. फुल टॉस आणि बॉल गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. फिल्डर पोहोचू शकणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉलवर आलेला आणखी एक चौकार. एकाच षटकामध्ये 2 बीमर चेंडू. फारच निराशाजनक गोलंदाजी आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. आणि आता मात्र हे षटक कंप्लीट करण्याची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी गोलंदाजाला स्वतःच्या खांद्यांवर घ्यावी लागणार आहे. चांगल्या स्थितीत सध्या दत्तकृपा सावध संघ 46 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. बिनबाद 22. विजयासाठी इथनं फक्त 24 धावांची आवश्यकता आहे. सध्या आपण पाहतो की दुसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजेच या सामन्यामध्ये पारडं जड होताना दिसतंय दत्तकृपा सावध संघाचं. दत्तकृपा सावध संघानं जी स्पर्धा नांदकर येथे झाली होती आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची विनामूल्य क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. हाय स्कोरिंग मॅच त्यांची नांदकर संघाविरुद्ध आपण पाहिली होती. त्या सामन्यामध्ये दत्तकृपा सावध संघ पराभूत जरूर झाला होता, परंतु नांदकर सारख्या बलाढ्य संघासमोर देखील चांगलंच आव्हान या टीमनं उभं केलं होतं. आकर्षक फलंदाजी निवृत्तीच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. चार चौकार निवृत्तीच्या बॅट मधून आतापर्यंत. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल आहे डाव्या एष्टीच्या बाहेर वाईड. फ्री हिट कंटिन्यू आहे. अवांतर धावा देखील भरपूर बहाल केल्या जात आहेत या षटकामध्ये. जयेश आलाय षटक कंप्लीट करण्यासाठी. जी बिल्कुल, वहाँ पर जयेश को बुलाया गया है आशीष का वो ओवर कंप्लीट करने के लिए, लेकिन जयेश ने भी वही काम किया. पहली गेंद वाइड की है. चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी. धावचीची संधी मात्र थेट निशाणा एष्ट्यांवर पाहिजे होता आणि एक क्विक थ्रो त्या ठिकाणी पाहिजे होता. तसं काही पाहायला मिळालं नाही. सिंगल सरते शेवटी कंप्लीट केली आहे. क्विक सिंगल पूर्ण केली आहे फलंदाजांनी. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना दिसतोय. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता इथनं विजयासाठी फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल अच्छी गेंद रही थी इस बार. जयेश की गति परिवर्तन किया था. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक, मात्र इनफिल्डच्या वरून बॉल निघून जातोय. डीप कव्हरच्या दिशेनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल होता. खरं तर मिडल करता आला नव्हता स्वप्नीलला, परंतु फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल निघून गेला होता. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेचा फायदा चांगल्या पद्धतीनं उचलला जातोय दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून. या 2 धावांनी धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. आता समीकरण पहा किती सोपं झालंय. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता सावध टीमला. यावेळेस स्लॅश केलाय, पॉइंटला बीट केलं जातंय. पॉइंटच्या वरून बॉल काढलाय. फिल्डरचा चांगला प्रयत्न, चेंडू अडवलाय देखील, परंतु पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या कंप्लीट. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है इस बार स्वप्निल द्वारा. बिल्कुल स्लाइस किया था इस गेंद के ऊपर. शॉर्ट गेंद थी, 2 रन है इस गेंद के ऊपर. स्कोर आगे पहुंचता हुआ इस 2 रन की मदद से 28 पर. हीच धावसंख्या होती जेव्हा वालशिन संघ फलंदाजी करत होता. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली होती. 28 धावा त्यांनी देखील बनवल्या होत्या, मात्र नॉन पॉवर प्ले ओव्हर्स मध्ये फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलं. गोलंदाजांनी कमबॅक केलं सावध टीम कडून आणि त्यामुळेच आता सावध संघ पूर्णपणे वरचढ ठरताना दिसतो या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मित्रांनो तुम्ही पाहत आहात मेहर 11 बापगाव आयोजित स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2020. या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. अतिशय दर्जेदार स्वरूपाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. 28 धावा धावफलकावर, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी दत्तकृपा सावध संघाला. या ठिकाणी नांदकर गावचे सन्माननीय जयराम दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू 18 धावा. काहीतरी चमत्कारिक गोलंदाजांना करावं लागणार आहे मजर, नाहीतर हा सामना पूर्णपणे एकतर्फी होताना दिसतोय आपल्याला.
बिल्कुल यहाँ पर चमत्कार भी करना होगा और जो आने वाले गेंदबाज हैं उनको गुच्छों में विकेट भी लेनी होंगी, क्योंकि अब तक हम देख रहे कोई विकेट नहीं गिरा है। कोई ना कोई ऐसा एक गेंदबाज है जो पहले ब्रेक थ्रो दिलाया और उसके बाद 1 से 2 विकेटें ले, कई तभी जाकर आप कमबॅक कर सकते हैं। अगदी बरोबर आणि धावा देखील खूप कमी खर्च कराव्या लागणार आहेत आता प्रत्येक षटकामध्ये तुमच्याकडे वाचवण्यासाठी फक्त 18 धावा आहेत 18 चेंडू आणि 18 धावा असं सहज सोपं समीकरण अगदी ABCD प्रमाणे सहज सोपं समीकरण नवीन षटक घेऊन कमलेश रिव्हर एंड कडून सुरेख फटका फक्त बॅटचं तोंड उघडलंय नजाकत दाखवली जाते फलंदाज निवृत्तीच्या माध्यमातून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स बिल्कुल बहुत बढ़िया शॉट एक बार फिर से आता हुआ वहां पर निवृत्ति के बल्ले से बिल्कुल क्लास बैटिंग कर रहे हैं वहां पर। अब तक कुल मिलाकर 5 बाउंड्री उन्होंने लगाई है, तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर इस वक्त करते हुए निवृत्ति। 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 23 धावा निवृत्तीच्या बॅटमधून आलेल्या आहेत अगदी जबाबदारी ओळखूनच बॅटिंग केली जात आहे जास्त आडवे तिडवे फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही चेंडूच्या मेरिटवर जास्तीत जास्त फलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी त्याचा फायदा उचलला जातोय गॅप्स मधून शॉट्स खेळले जात आहेत हा बॉल चांगला आहे खोलवर टप्प्याचा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय खोदून काढलाय बॉल एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते खूप चांगलं ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप चांगलं फाउंडेशन सावध टीमसाठी निवृत्ती आणि स्वप्नील या दोन फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळते धावसंख्या 33 धावा आता विजयासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता आहे हा सामना देखील पहिल्या मॅच प्रमाणेच एकतर्फी आपल्याला दिसतोय कमलेश राईट मोर द विकेट यावेळेस थोडीशी जागा बनवून गॅप मधून बॉल काढलाय ग्रेट शॉट आणखी एक चौकार जे काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत आहे यावेळेस कॅप्टन स्वप्नीलच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला थोडासा वेट केला थोडीशी जागा बनवली बॅकफुटला जाऊन पंच केला होता बॉल बरोबर डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांसाठी बिल्कुल अजय सर यहाँ पर हम देख रहे हैं दोनों ही बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं आता मात्र चेंडू हवेत आहे झेलची शक्यता आहे यस फलंदाज बाद गुड कॅच फलंदाजांनी देखील पाहिलं की सामना आपल्या बाजूने झुकलाय त्यामुळेच कुठेतरी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता उंची जास्त होती फटक्यामध्ये अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि जे अंतर पाहिजे होतं वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्यासाठी ते देखील मिळालं नाही जयेशने एक चांगला झेल त्या ठिकाणी समाप्त केला पहिला धक्का लागलाय कर्णधार स्वप्नीलच्या रूपात धावसंख्या आहे 37 धावा विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता बिल्कुल यहाँ पर पहला ब्रेक थ्रो दिलाया है कमलेश ने अपनी टीम को दोनों ही बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की और अच्छा यहाँ पर स्टार्ट दिया है थोडासा अपील होतंय एक चांगला बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाज करतोय लेग बायच्या स्वरूपात 61 धाव कंप्लीट केली गेली आहे धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे मला असं वाटतंय मजहर की ह्या खेळपट्टीवर तुम्ही जर प्रथम बॅटिंग करत आहात तर प्रथम बॅटिंग करताना कुठेतरी 60 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जोडणं गरजेचं असेल कारण आपण पाहतोय की 50 पर्यंतची धावसंख्या सहजरित्या चेज होत आहे विशेषतः आज टप्प्याचा बॉल पुल केलाय हा बॉल हवेत आहे फिल्डर चेंडूच्या खाली आणि कुठलीही चूक होत नाहीये डीप स्क्वेअर लेगला सुरेख झेल फलंदाज बिल्कुल अजय जैसे कि आपने कहा कि अगर आप पहले बल्लेबाजी करते तो कम से कम 60 प्लस बनाना चाहिए लेकिन कल के दिन हमने देखा जितनी भी टीमें ने खेली है सभी कैप्टन ने टॉस जीतकर पहले फील्डिंग ही की और उनको रिजल्ट भी सही मिला है निश्चितच चेजिंग करण्यामध्ये जास्त प्रॉब्लेम संघांना आलेला नाही तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आहे कमलेचं षटक सक्सेसफुल राहिलं 10 धावा देखील खर्च केल्या मात्र 2 गडी बाद केले धावसंख्या 38 2 गड्यांच्या उर्वरित 12 चेंडूंमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी दत्तकृपा सावध संघाला दरम्यान या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वर भंडारी यांचं शुभागमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तर हे इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला 12 चेंडू आणि 8 धावा ड्रिंक्स घेत आहेत खेळाडू 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक ठेवण्यात आलेला आहे या स्पर्धेसाठी खूपच शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा
पार पाडली जात आहे. डिसिप्लिन फार महत्त्वाचा असतो, तसंही क्रिकेट असो किंवा जीवन, डिसिप्लिन असलाच पाहिजे. म्हणतात ना, हसा खेळा पण शिस्त पाळा. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज जयेश. जयेशचं हे दुसरं षटकच मानावं लागणार आहे, कारण याआधी त्याने आशिष जे अर्धवट षटक राहिलं होतं ते कंप्लीट केलं होतं. 2 चेंडू टाकले होते, 4 धावा खर्च केल्या होत्या. सिंगल वाचवाव्या लागतील. अजूनही पहा, सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाही. जरूर सामना दत्तकृपा सावत संघाच्या बाजूने झुकलाय, मात्र वालशिंद संघाने प्रयत्न करायलाच पाहिजेत. आणि तसंही माणसाकडे करण्यासाठी एकच गोष्ट असते जगामध्ये, ते म्हणजे प्रयत्न. प्रयत्न करणं कधीही सोडू नये. प्रयत्न अगदी प्रामाणिक असले पाहिजेत. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा षटकार. जे किंग कल्पेश, डीजे किंग कल्पेश किरवली सर्वांचं मनोरंजन करतायत. खूप छान सॉंग्स त्यांच्या माध्यमातून. मात्र हा छान फटका, खूप कमजोर बॉल होता जयेशचा. पर्वणी होती फलंदाजासाठी. दिगंबरने त्या पर्वणीचा स्वीकार केला दोन्ही हातांनी आणि चेंडूला फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय दत्तकृपा सावत संघ. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि या फटक्याबरोबरच सामना समाप्त. ग्रेट शॉट, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. वाह, ते काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. दिगंबरच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार चढवले. हा तर खूप लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळाला आणि हा सामना अगदी सहजरित्या जिंकलाय दत्तकृपा सावत संघाने. अगदी 8 गडी राखून हा सामना जिंकलाय. खूप मोठ्या फरकानं. 10 चेंडू देखील शिल्लक राहिले. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स दत्तकृपा सावत. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर दिसते. वालशिंद संघानं प्रथम बॅटिंग केली. टॉस हारल्यानंतर 45 धावांपर्यंत फक्त मजल मारली. 6 गडी बाद झाले. सुजल आणि अजयने चांगली बॅटिंग केली. 14 आणि 13 धावांचं योगदान. जयेशनं अप्रतिम मारा केला होता. 3 गडी बाद केले. दिनेशनं देखील अफलातून गोलंदाजी केली आणि प्रत्युत्तरात फक्त 3.2 षटकांमध्येच 50 धावा बनवून हा सामना 8 गडी राखून दत्तकृपा सावत संघाने जिंकला, ज्यामध्ये निवृत्तीनं 24 धावांचं योगदान दिलं आणि दिगंबरनं 2 षटकारांनिशी 12 धावांचं योगदान.